आमदार भरत गोगावले साहेब आमच्या सोबत आहे। साहेब, तुम्ही आज घोसाळकर साहेबांच्या घरी आलो होतं, काय प्रतिक्रिया तुमची या घटनावर? अत्यंत दुर्दैवी घटना परवा घडलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि घोसाळकर हे पूर्वीचे आमचे सहकारी मित्र शिवसेनेमध्ये असते वेळेला, परंतु त्यापेक्षा त्यांचं घर खुद्द गाव हे माझ्या मतदारसंघामध्ये येते। मानगाव आणि लोणारेच्या आतमध्ये मांगरुळ म्हणून गाव आहे आणि त्यांचे जे भाऊ आहेत ते माझे आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत। परंतु विनोद घोसाळकर यांचं आमचं कौटुंबिक नातं आहे। त्यांच्या अभिषेकच्या लग्नाला, त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही येत जात होतो आणि त्याच्यामुळे कालचा जो प्रकार जो झालेला आहे तो अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे आणि त्यांचं सांत्वन करायला खरं म्हणजे मी इथं आलो होतो। आता माझी भेट झाली, त्यांचं सांत्वन केलं आणि आता आम्ही निघत होतो। अनेक आरोप विपक्षीकरण केली जात आहेत आणि अनेक प्रकारचे आरोप केले, तुमच्या काय प्रतिक्रिया? नाही, ठीक आहे, आता आरोप प्रत्यारोप तो होतच राहणार, त्याबद्दल काही दुमत नाही आहे। परंतु ज्या मॉरिशसने अभिषेकला ज्या काही गोळ्या घातल्या, ज्या फायरिंग केली, पण त्याच्यामध्ये स्वतःवरती जेव्हा गोळी मारली किंवा काय, ही काय अजून खात्री पटेना त्यांनी स्वतःच मारली किंवा काय। जर दुसरा कोणी जर कांड केला असेल तर त्याचीच आता शोधाशोध चालू आहे, चौकशी चालू आहे। त्यामुळे पोलीस डिपार्टमेंट पूर्ण ताकदीनिशी त्याची चौकशी करते की नक्की वस्तुस्थिती काय आहे, की नक्कीच मॉरिशसने जे काम केलं आहे का अदरवाईज त्याचा फायदा उचलून दुसरा कोणी काय केलं आहे, हा एक तिथला संशयाचा फायदा होऊ शकतो। आणि त्यामुळे आजच काय ठाम कोण सांगू शकत नाही आहे, परंतु पोलीस चौकशीमध्ये ते क्लिअर होऊन जाईल। विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे की या घटनेच्या मागे सत्ताधारी पक्षातील एका प्रवक्ता आहे, काय? आता विरोधक जे आहेत त्यांना काय ना काहीतरी बोलणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे ते नेहमी बोलतात, तसं कदाचित ते बोलले असतील। पण जर तसं काय त्यांच्याकडं त्यांनी सांगितलं ना इनपुट मला सापडलं आहे, तर त्याने पेश करावं, दाखवावं, सांगावं। जर एवढं मोठं कांड जर घडतं आहे आणि विरोधी पक्षनेत्याच्या हातामध्ये जर पुरावा लागला आहे तर त्यांनी तो खुला करावा ना आणि पोलिसांना मदत करावी आणि जे काही दूध का दूध पाणी का पाणी त्यातलं होऊन जाईल। मग कोण प्रवक्ता आहे का काय आहे हे आपल्याला कळेल ना। घोसाळकर साहेबांनी काय सांगितलं, तुम्ही चर्चा पण केली? घोसाळकर साहेब तर एक तर अत्यंत दुःखी आहेत, कारण त्यांचा फार मोठा आधार हा अभिषेकच्या माध्यमातून होता आणि आता त्यांनी सांगितलं की माझं जवळजवळ बरंचसं काम हा अभिषेक करायचा, मला काय फार जास्त ठिकाणी जावं नाही लागायचं आणि त्यामुळे मी आज फार म्हणजे दुःखी अंतःकरणाने त्यांनी आम्हाला सांगितलं। आणि कोणी आहे की करता सवरता मुलगा जेव्हा जातो तेव्हा त्यांचे आईवडील अत्यंत द्विधा मनस्थितीत असतात आणि त्याच परिस्थिती आपल्या विनोद घोसाळकरांवरती आहे। पण आता आम्ही त्यांना सांगितलं सांभाळून घेणं, सावरणं तर गरजेचं आहे, कारण त्यांची असणारी सूनबाई, तिला असणारी 2 मुलं, म्हणजे अभिषेकला ती 10 वर्षाची आणि 5 वर्षाची छोटे आहेत, अभिषेकचा असणारा भाऊ, अभिषेकची असणारी आई, हे सगळं कुटुंब आहे आणि त्याला धीर देण्याचं काम आता विनोद घोसाळकरने करणं गरजेचं आहे, त्यामुळे त्याने ते केलेलं। कॅमेरामॅन हरीश गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।